नमस्कार, मी माधुरी. तर आज मला काही काम नसल्यामुळे मला पप्पांनी चिकन आणून दिलं आणि ते मी चिकन थोडंसं बनवते. साईडला काढून मीठ आणि हळद हेच तेवढं टाकायचं आणि मस्तपैकी मॅरिनेट करून घ्यायचं. कारण आपण थोडं छानसं छोट्या पद्धतीत बनवूया. 2 कांदे आणि 2 टॅमॅटो असं मस्तपैकी चिरून घेऊया. आणि कांदा चिरताना ना एकदम बारीक बारीक स्लाईसमध्ये चिरायचं, जेणेकरून आपल्याला ना पॅनवरती फ्राय करता येईल. आणि टॅमॅटो हे आपण सेम प्रोसिजरने चिरणार आहोत. जसं मगाशी आपण कांदा चिरला सेम तसंच आपण चिरणार आहोत. आणि पॅन ठेवून त्याच्यावरती कांदा वगैरे टाकून घेऊया. आणि जवळशी कांदा फ्राय होतोय ना तेवढशी आपण वाट बघायची. मग कांदा वगैरे फ्राय झाल्यानंतर ना आपण त्याच्यावरती ना खोबरं टाकायचे आणि खोबरं वगैरेचं सेम कलर होसपर्यंत, ब्राऊन होसपर्यंत आपण ते तसंच ठेवणार आहोत बरं का. आणि नंतर आपण काय करणार आहोत, वाटण तयार करणार आहोत. टॅमॅटो, कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, मिरची आणि पुदिना आणि कोथिंबीर ह्याचं आपण वाटण करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण ना पॅनमध्ये तेल ओतून कांदा आणि टॅमॅटो एकदम छान फ्राय करणार आहोत, जेणेकरून ना गोल्डन कलर येईल असा. आणि गोल्डन कलर आल्यानंतर ना आपण काय करणार आहोत, वाटण जे केलं होतं ना आपण ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे. जेणेकरून ना वाटण जो वर्ष आपण छान भाजणार नाही ना तर वर्षी ना जेवणाला चव येत नाही असे सगळे म्हणतात. जेणेकरून ना ग्रेव्ही छान अशी भाजून घ्यायची. आणि मी थोडं त्यात मीठ आणि थोडेफार ना मसाले टाकले आहेत. आणि सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे ना आपला घाटी मसाला आम्ही टाकून घेतला आहे. जेवढा आपल्याला लागतो ना तेवढा हा घाटी मसाला आपण टाकून घेऊया. आणि त्याच्यामध्ये ना मी थोडंसं ना अळणी पाणी टाकून घेतलं आहे. आणि ना मस्तपैकी ना अशी ग्रेव्ही ना एकदम हलवून घेतली, जेणेकरून ना एकदम छान शिजेल आणि छान भाजेल. आणि मॅरिनेट करायला आपण जी गोष्ट ठेवली होती ना चिकन, ती मस्तपैकी ह्यात काढून घ्यायची आणि फ्राय करायची. आणि जेवढं पाहिजे तेवढं आपण पाणी घालायचं आणि मस्तपैकी आपली ना चिकन ग्रेव्ही तयार झाली.